राज्यातील व देशातील कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड आता घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर करतो आता मनापासून स्वागत। कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्त्वाचा व्हिडिओ, सध्याची जी महत्त्वाची अपडेट व सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की कांद्याचा कास्तकार बांधव आता ऑगस्ट महिन्यात 100% होणार या ठिकाणी मालामाल। कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे आता रेकॉर्ड तेजी, आणि जी तेजी ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात आता 100% होऊ शकतो, या ठिकाणी 8,000 पार। पण इथं प्रश्न उद्भवतो की असं काय घडू शकते ऑगस्ट महिन्यात की याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात आपल्याला 100% या ठिकाणी 8,000 पार होताना दिसू शकते। जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अचूक व अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं। जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। मला वाटते सबस्क्राईब करायचं आपलं राहिले तेव्हा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की कांदा उत्पादक कास्तकार बांधव आता ऑगस्ट महिन्यात होणार या ठिकाणी 100% मालामाल। कारण ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या बाजारभावात येणार रेकॉर्ड तेजी, आणि हे रेकॉर्ड तेजी कांद्याच्या बाजारभावाला ऑगस्ट महिन्यात 100% 8,000 पार घेऊन जाऊ शकते। पण इथं प्रश्न उद्भवतो की असं काय घडू शकतंय ऑगस्ट महिन्यात की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात होतो ना भविष्यात एवढी तेजी येऊन कांद्याचा भाव 8,000 पार जाऊ शकतो। चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता उत्तर। जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये 1,600 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। परंतु भविष्याचा आढावा घेतला तर लक्षात घ्या बांगलादेशकडे कांदा अजिबात शिल्लक नाही, त्यामुळे जुलै महिन्यापासून बांगलादेश कांद्याची आयात भारताकडून करणार। भारत जेवढा कांदा विकतो त्याच्यापैकी जो 33% कांदा फक्त या ठिकाणी बांगलादेशला निर्यात करतो। जर आपण लक्षात घेतलं याचं गणित तर याच्यामुळे पुढच्या 3 महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसणार। याला जोडून आपण जर दुसरा महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला तर जुलै महिन्यापासून दरवर्षी पाकिस्तानची कांदा निर्यात सुरू होते। यंदाच्या वर्षी पाकिस्तानची कांदा निर्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार नाही। याच्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत पोहोचत असताना जागतिक बाजारात मागणी आणि पुरवठ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येताना दिसू शकतो। यंदाच्या वर्षी देशामध्ये अवकाळी पावसामुळे कांद्याचं उत्पादन घटले व चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचं उत्पादन 30 ते 40% घट झाली, याचाही परिणाम आपल्याला ऑगस्ट महिन्यात होताना दिसेल। जर याला जोडून आपण आणखीन एक गोष्ट विचारात घेतली तर जो नवीन कांदा आहे तो बाजारात येण्यासाठी आपल्याला दिवाळीची वाट बघावी लागेल, त्याच्यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्याला आपल्याला ब्रेक करता येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इराण इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव भडकलेत। इराण इस्रायल युद्ध अशाच पद्धतीनं सुरू राहिलं तर भविष्यामध्ये कच्च्या तेलाचे भाव आणखीन वाढून, लॉजिस्टिक्सचा खर्च वाढून, वाहतुकीचा खर्च वाढून कांद्याच्या बाजारभावात भरमसाठ वाढ होऊ शकते। बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार भविष्यात बोनस देऊन सुद्धा कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसू शकते, हाही जमेचा मुद्दा आहे। जर ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर या सर्व परिस्थितींमुळे भविष्यात कांद्याची मागणी, कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होऊ शकतो। आणि हीच ती वेळ आणि हाच तो क्षण असणार आहे की जेव्हा कांद्याचा दर हा आपल्याला विलक्षण तेजी दाखवणार आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं जर कोणता या ठिकाणी विचित्र निर्णय घेतला नाही तर 100% ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांदा सुरुवातीला 5 व त्यानंतर 8,000 पार जाताना दिसू शकतो। त्यामुळे सध्या कांदा विक्री करू नका, जेवढा होईल तेवढा चांगला कांदा निवडून वगैरे साठवून ठेवा, ज्यामुळे होईल आपल्याला भविष्यात खूप खूप फायदा। भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला लाईक करा, कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्याला शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा, यामुळे प्रत्येक वेळी आपल्यास मिळत राहतो या ठिकाणी सतत। कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील। तोपर्यंत कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून मानतो, या ठिकाणी खूप खूप आभार।